प्रेक्षक राजा मैदानाच्या सभोवताली जॉईन झालायत. त्याचा आस्वाद घेत आहेत. लाईव्ह प्रेक्षक वर्ग आम्हाला पाहतात, निहाळतात. त्या सर्वांचा आपण करूया व्हेरी वेलकम या दुपारच्या सत्रामध्ये. पहिलं स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर अक्षय वारणा या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. तर दोन फलंदाज, एक एंडने परेश वरठा, स्ट्राईक एंडला बॅटर आहे. तर नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर समीर वरठा या फलंदाजाला आपण पाहू शकाल. पॉवर प्लेचं पहिलं बंधन, 3 षटकांचा सामना दोन्ही संघांना आपण देतोय शुभेच्छा. पहिला चेंडू ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन रिझन मध्ये. धावत पळत वेगाने परेश पुढे आलेत. एक सिंगल घेतले बॅटच्या साह्याने. इथून दोन्ही संघाने अगदी मनोगत व्यक्त केलं की ज्या पहिल्या फेरीमध्ये ज्या चुका झाल्यात फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून त्या आम्ही सुधारण्याचा इथे प्रयत्न करू. आणि अगदी क्रिकेटमध्ये आपण सातत्याने म्हणतोय ना की सुधारण्याला कधीही उशीर करू नका. कमबॅक हा जेणेकरून झालाच पाहिजे आणि क्रिकेट हा खेळ कमबॅक करीताच ओळखला जातो. आणि विशेष करून येतो पहिली धाव बॅटच्या साह्याने परेशाच्या बॅटमधनं. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटच्या माध्यमातून स्लाइस केले या चेंडूला. कव्हर पॉईंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हलक्याच्या हाताने एक सिंगल घेतलंय. सिंगलच्या मदतीने, सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. ते म्हणजे 2 रन्स ऑन अ कार्ड. दोन्ही अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाजांनी आपले वैयक्तिक खातं यावेळेस ओपन केलंय. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 2 रन्स ऑन अ कार्ड. दोन्ही अंकांवर हे धाव फलक. उलटा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑन साईडला खेळला. धावत पळत क्षेत्ररक्षक आले होते, परंतु त्यांना बीट करून चेंडू सरळ निघून गेला. वाईट डिश कॉर्नर, सीमारेषा पार. मिळतील धाबा 4 चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे 6 रन्स ऑन अ कार्ड. 6 अंकांवर हे धावफलक. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर राहिले. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. पंचांकडे आउट अपील तर होता. अपीलमध्ये जास्तीत जास्त उत्साह, आत्मविश्वास हलकासा कमी. आणि अगदी पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून गेलाय. डॉट बॉल. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 6 रन्स ऑन अ कार्ड. 6 अंकांवर हे धावफलक. शपलून खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ. पुन्हा एकदा यस्टनच्या वर्ण हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. 5 चेंडूंचा खेळ अगदी हा समाप्त झालाय. स्कोर कार्ड पुढवर आहे एकंदरीत 6 रन्स ऑन अ कार्ड. 6 अंकांवर हे धाव फलक. पॉवर प्लेचं बंधन आहे. इथून पॉवर प्लेच्या बंधनाचा फायदा उचलावा लागेल दोन्ही फलंदाजांना. इथून संत होऊन चालायचं नाही. या मैदानाच्या दिशेने तुम्हाला चांगला स्ट्राईक रेट हा मेंटेन करावाच लागेल. अक्षय डावरे यांना आपण पाहू शकाल. लॉंग ऑन रिझन मध्ये आहेत. आणखी एक क्षेत्ररक्षक वाईडिश मिड विकेट रिझन मध्ये. मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक, शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. फटाफटका मारण्याचा प्रयत्न, स्लाइस झाला चेंडू. तदनंतर बॉडी लाईनला आदळला गेला. अगदी इथून 1 धाव इथे कंप्लीट झाले. पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा झाला अगदी इथे समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बोर्डवर आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना आई गावदेवी वरठापाडा हा संघ 7 अंकांवर. सुरुवात ही थोडीशी सांभाळून झालंय, परंतु इथून सांभाळून सुद्धा सुरुवात करायची. धावसंघ तुम्हाला सुद्धा एकवटायचे आहेत, कारण की समोरच्या संघाकडे सुद्धा अष्टपैलू कामगिरी करणारे खेळाडू आहेत. म्हणून तुम्हाला त्या मानसिकतेने खेळ हा करावा लागणार आहे. बघायचं आहे त्या मानसिकतेने खेळ होईल की नाही. किंवा या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा डीजेला संधी, सुमधुर गीत येईल आणि मॅच पुन्हा एकदा ऑन असेल. सेवन रन्स ऑन अ कार्ड. 7 अंकांवर हे धाव फलक अगदी आपण पाहू शकाल. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर कल्पेश वारणा या गोलंदाजाला आणलंय. इथून परेशाला आपला स्ट्राईक रेट वाढवावं लागेल, कारण की संघाच्या हिताकरिता जर खेळायचं असेल तर तुम्हाला इथून यशस्वी वाटचाल ही करावी लागणार आहे. ऑन साईडला पाडंपाटच्या साहाय्याने खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. वाईडिश कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. चेंडूला उचलून जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत अगदी आपण पाहू शकाल 2 धावा इथे अर्जित केल्या जात आहेत. आणि दुहेरीच्या मदतीने, दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळत आहे. 9 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. इथून धावा घेण्याचा प्रयत्न आहे. धावेंचा वेग वाढवण्याचा प्रयत्न आहे. परेशकडे ते कॅलिबर आहे. ते कॅलिबर पुन्हा एकदा सिद्ध होताना पाहायला मिळेल का.
हा प्रकार होता, वेध घेऊ शकले नाहीत. पंचांकडे लाऊड अपील उचलून धरलंय. खूप चांगलं यष्टीरक्षण अक्षय वारणाच्या माध्यमातून गुटकाट फलंदाज बाद होईल. हा बसेल पहिला धक्का आई गावदेवी वरठापाडा या संघाला. स्कोरकार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे. 9 या अंकांवर विकेटचं पतन झाले. महत्वाचा धक्का अगदी बसत असताना पाहायला मिळतोय. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. मनोज जोगारी या फलंदाजाला स्वतः संघाचे कर्णधार आहेत. आता इथून त्यांची कामगिरी ही कशी असेल हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. चांगल्या टोटलकडे जर मार्गस्थ करायचं असेल तर इथे पीपर पार्टनरशिप सुद्धा लावणं महत्वाची भूमिका आणि कॅल्क्युलेशन प्लस रिक्स या दोन्ही गोष्टी अवलंबाव्या लागतील. चला शिवनसाई संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे ही विनंती करतोय. सुरेश खरत अँड ऑल टीम. स्कोर कार्ड आतापर्यंत 9 या अंकांवर 9 रन्स ऑन अ कार्ड. 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर यावेळेस डाऊन द लेग आहे. पंच पुन्हा एकदा वळतायत. वाईटचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. ते म्हणजे 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळतंय. यानंतर ओमसाई सकवार आणि संघर्ष स्पोर्ट्स भिनार या दोन संघादरम्यान लढत पाहायला मिळणार आहे. फटाफटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग स्टॉप रिझन वरनं चेंडू अगदी मिड ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. जोपर्यंत चेंडूला उचलून फिकी केली जाते डायरेक्टली हिट झालाय तोपर्यंत या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर जॉईन होतील आणि दुहेरीच्या माध्यमातून स्कोर कार्ड 12 या अंकांवर 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. हवेची चुणूक ही अगदी आता सुरुवात झाली. नक्कीच आपण पाहू शकाल पश्चिमेकडून पूर्वेला वाहणारी हवा आता उजव्या हाताच्या फलंदाजालाही पोषक आहे आणि समोरच्या दिशेने दक्षिणोत्तर हवा ही स्थिर सुद्धा आहे. एक आगळी वेगळी वातावरण संकल्पना. फेब्रुवारीचा हा महिना अगदी एंडिंगला आहे. इथून आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीने कृष्ण चतुर्दशीला सुद्धा सुरुवात झाली आणि अगदी कालचा दिवस महाशिवरात्री. आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच काय दिवस निवडले ते या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येकाची ओळख खूप महत्त्वाची राहिली. आज प्रत्येक खेळाडूने आपल्या स्वतःची ओळख निर्माण करण्याचं काम केलंय. बरेच संघ अगदी आपण पाहायचं झालं ना तर रँकिंगच्या माध्यमातून सुद्धा पुढे आलेत. चिडपा स्पोर्ट्स जांभूलपाडा संघ असेल, तदनंतर आई गावदेवी पाचरुका मागून येऊन सर्वांना ओव्हरटेक केला. तदनंतर आपण पाहायचं झालं तर डीजेबी स्पोर्ट्स जाधवपाडा संघ, आई गावदेवी घाटेकर ब संघ, आणखी रायझिंग स्टार भविष्य संघ हे जवळजवळ टॉप 5 मध्ये असलेले संघ आहेत. शहरापासून खूप जास्त लांब आहे. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचलाय. जवळजवळ 15 या अंकांवर ही धाव फलक. 15 रन्स ऑन अ कार्ड. 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. म्हणजेच धावसंख्या घेण्याचा आता प्रयत्न होतो या षटकामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा कल्पेश इथून सुसज्जित होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये त्या दिशेने आहे हवा आणि चेंडू सहजासहजी ट्रॅव्हल होईल. क्रिकेटमध्ये एक परिभाषा आहे ना, जिथे वारा तिथेच मारा. 6 धाव्यांची मोहर. षटकार. चांगला स्ट्रोक होता. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले समोरच्या दिशेने खेळले आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळालं. बॅकलिप व्यवस्थित होती आणि लॉंग ऑनला क्लिअर केलं. हा प्रकार आहे ऑन साइडला खेळला. मिस टायमिंग स्ट्रोक. स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गफलत करतोय. झेल घेण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता. झेल ड्रॉप झाला आणि जिथून परिणाम स्वरूपी अगदी या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर जॉईंट होतील आणि दुहेरीच्या माध्यमातून स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 23 या अंकांवर षटकाची झाले ते समाप्ती. म्हणजे 11.50च्या सरासरीने धावा एकवटल्या स्कोर कार्डवर. या सरासरीने जर पुढे गेले तर जवळजवळ जो ॲव्हरेज वाईज स्कोर आहे ना तो 34 ते 35 या अंकांपर्यंत अगदी पोहोचलं जाऊ शकतं आणि एक चांगली टोटल आहे.
परंतु इथूनही शेवटचं अंतिम षटक धावा रोखण्याकरिता सुद्धा प्रयत्न असेल. आता या विचार विनिमयामध्ये पाण्याची व्यवस्था मैदानाच्या दिशेने केली जात आहे. आपण सुद्धा घेऊया दुपारच्या सत्रामध्ये एक सुमधुर गीत डीजे महाकाल साऊंड लाईट्सच्या माध्यमातून. स्कोर कार्ड 23 या अंकांवर शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर अक्षय डावरे या गोलंदाजाला आणलंय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो जगी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर इथून राईट आर्म ओव्हर द विकेटने सुसज्जित होईल या पहिल्या स्पेलमध्ये. ऑन साइडला खेळला फटका हवेमध्ये, एलिव्हेशन प्राप्त झाले आणि डिस्टन्स सुद्धा क्लिअर करेल. आफ्टरनून सेशन मध्ये अगदी पुन्हा एकदा षटकारांची बौछार करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. आणखी एक फटका, बिग ब्लास्ट 6. अगदी जो फिनिशिंग टच द्यायचा आहे ना, तो फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आणि ट्रॅव्हल सुद्धा झाला 6 धावेंकरिता आणि षटकाराच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 29-29 या अंकांवर हे धावफलक. चांगला स्ट्रोक आणि एक्झिक्यूट सुद्धा झाला. गतीमध्ये परिवर्तन, फटका यावेळेस हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिझन मधनं पुन्हा एकदा बाय मिस्टेक, गलतीचे मिस्टेक झालेत. कुठलाही क्षेत्ररक्षक कन्व्हिन्सिंग पाहायला मिळाला नाहीये, कारण की जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये आले होते. आणि आता बघा मैदानाच्या दिशेने एक चित्र आगळं वेगळं. अजून सुद्धा चेंडू हातामध्ये सापडत नाहीये. याला म्हणतात क्रिकेटच्या परिभाषेमध्ये टांगा पलटी, घोडे फरार. आणि जवळजवळ या धावा आता पंच दर्शवतील की किती घेतल्या गेल्यात. पंचांना सुद्धा तटस्थ राहावं लागते. हवेची झुळूक एवढी प्रचंड आहेत. 3 धावा आय थिंक या पळून काढल्या जात आहेत स्कोर कार्डवर आणि तिहेरीच्या 4 धावा आहेत, म्हणजे 4 धावा पळून काढल्या जात आहेत. बघा क्षेत्ररक्षणाचा हा दर्जा किती उंच असावा हा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. तुम्ही मिस्टेक करू शकत नाही. मिस्टेक झाली, परिणाम स्वरूपी 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये, मिस्टामिक स्ट्रोक. डीपवर्ण क्षेत्ररक्षक पुढे एकदा पुढे सरसावतायत. झेल घेण्याचे प्रयत्न. आज हाताला तेल लावून आलेत की काय हा प्रश्नचिन्ह पाहायला मिळतोय. जणू काही साबून की टिक्किया. हातात मध्ये चेंडू विसावत नाहीये आणि या पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. चेंडूने पुन्हा एकदा माती घालले. आता प्रश्न सुद्धा, चेंडूने माती घालले की नक्की खेळाडूने, कारण की जवळजवळ 3 झेल आतापर्यंत सुटलेत या इनिंग मध्ये. 2 धावा येतात दुहेरीच्या साह्याने. स्कोर कार्ड बोर्डवर आहे 35-35 या अंकांवर. पुन्हा एकदा बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तेच चित्र, अगोदरच्या चेंडूची हायलाइट. आता मात्र 2 क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आदळलेत. इथे धावा घेण्याचा प्रयत्न होत आहे. चला त्या क्षेत्ररक्षकाला आपण न्याहाला, पण धावत पळत असताना आपण थोडीशी काळजी घ्या. चला पाडी जाऊ द्या आणि थोडीशी हवा येऊ द्या. त्या खेळाडूला आपण सावलीमध्ये घ्या. चला दोघांनी तिघांनी हात लावा. थोडंसं साईडला घ्या आणि चेहऱ्यावर हलकंसं पाणी मारा. म्हणून धावत आणि पळत असताना आपण थोडीशी काळजी घ्या खेळाडू मित्रांनो. मी सातत्याने वारंवार म्हणतोय, क्षेत्ररक्षक धावत पळत आले आणि त्या दिशेने अगदी इंजरी. हे चित्र थोडंसं अगदी कुणालाही हवं नको असतं. इंजरीच्या माध्यमातून यावेळेस थोडंसं बाहेर यावं लागतंय. व्हॉलंटियर जात आहेत त्या दिशेने. रुपेची पागे स्वतः आहेत, प्रकाशजी जाधव, कपिलजी पागे यांना आपण पाहताय. चला सबस्टिट्यूट खेळाडू आपण मैदानाच्या दिशेने घेऊ शकता. काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा संघ. झेल हवेमध्ये उडाला होता, परंतु बाय मिस्टेकली त्या दिशेने धावत पळत सुटले होते. हलकीशी अगदी त्या ठिकाणी इंजरी पाहायला मिळते खेळाडूला.
3 धावा या पळून काढल्या जात आहेत आणि तिहेरीच्या माध्यमातून स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलंय. 38 रन्स ऑन अ 38 या अंकांवर हे धाव फलक. मनोज आहे स्ट्रायकिंगला बॅटर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलक बोर्डवर आहे 38 या अंकांवर. 38 रन्स ऑन अ 38 धावा या स्कोर कार्डावर अगदी लागल्या जात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर इथून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल या स्पेलमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डाऊन द लेग आहे. धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यशस्वी होत आहे. 1+1 या 2 धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने पुन्हा एकदा स्कोर कार्डवर जॉईंट होतील आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 40 या अंकांवर. 40 रन्स ऑन अ कार्ड. आता मिस्टेक्स होत आहेत जिथे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून गफलती झाल्या समोरच्या संघाने त्याचा फायदा घेतला. आतापर्यंत 4 ते 5 झेल सुटल्यात. परिणाम स्वरूपी क्षेत्ररक्षण सुद्धा विखुरलं गेलं आणि त्याचाच परिणाम हा सहन करावा लागतोय स्कोर कार्डवर. फुलटा चेंडू आणि फुलटॉसवर फुलटॉल वसूल झाला अगदी 6 धावेंचा. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. मॅक्झिमम 6. महागड षटक आहे. महागड षटक आहे. आतापर्यंत जवळजवळ या षटकामध्ये 5 चेंडूंकडे 23 धावा गेल्यात. म्हणजे षटक महागड राहिले आणि धावफलक आता कन्व्हिन्सिंग मोडमध्ये 46. शेवटचा अंतिम चेंडू फ्लाईट दिली होती. या चेंडूला ऑन साईडला खेळलाय. त्या दिशेने क्षेत्ररक्षण होत आहे. जोपर्यंत चेंडूला अजून फेकी केली जाईल तोपर्यंत अगदी या 2 धावा परिपूर्ण होत आहेत आणि 2च धाबेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. 3 षटकांचा खेळ अगदी इथे झालाय समाप्त आणि अगदी 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 48 या अंकांवर हे धाव फलक आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष ठेवलंय ते लक्ष असेल 49 धावेंचं. या सामन्यामध्ये परिपूर्ण वॉन व्हायचं असेल तर बनवावं लागतील येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 49 धावा. म्हणून क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या आगासने नाही तर क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या अंजामाने ओळखले जाता. हे प्रामुख्य पुन्हा एकदा पाहायला मिळालं जिथे कमी धावसंख्या. बघा पहिल्या षटकामध्ये अगदी 7 धावा होत्या आणि तिथून जो ट्रॅक चेंज केला ना तो अप्रतिम होता. समीर वरठा आणि मनोज जोगारे याची पार्टनरशिप उल्लेखनीय राहिली कारण की त्यामागचं कारण होतं ना जे क्षेत्ररक्षण थोडंसं डावळलं गेलं. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलं गेलं आणि या विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाचा अगदी फायदा घेतला फलंदाजांनी आणि योग्य त्या पद्धतीने ही धावसंख्या लावली. 49 धावेंचा पाठलाग हा करायचा आहे आणि 49 धावेंचा पाठलाग हा कशा रीतीने होईल हे सेकंड इनिंगमध्ये तुमच्या समेत पुन्हा एकदा सांगण्याकरिता शाहिद शेख हे जॉईन होतील मायक्रोफोनवरनं. तत्पूर्वी आपण देऊया डीजेला संधी. चला टॉस करण्याकरिता ओमसाई सकवर आणि संघर्ष स्पोर्ट्स बिनार. चला आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी वेलकम. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं. टॉस या ठिकाणी केला जाईल. कपिलजी बाकी आपण असं विनंती करतो की आपण जॉईंट व्हायचं टॉस बॉक्समध्ये. सो टॉस या ठिकाणी केला जाईल. ओमसाई सकवर हा संघ आपण पाहू शकाल. संघर्ष स्पोर्ट्स भिनार हा संघ. कपिलजी बागे यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. हेड अँड टेल असा कॉल करायचा आहे. छापा आणि काटा. सो टॉस या ठिकाणी केलंय संघर्ष स्पोर्ट्स बिनार. छाप असा कॉल आहे आणि टेल असा कॉल आलाय. सो नाणेफेकीचा कॉल जिंकला ओमसाई सकवर या संघाने. निर्णय काय असेल?
क्षेत्ररक्षण. पहिली मॅच खूप सुंदर पद्धतीने आपण वॉन झालेत. या मॅचमध्ये सुद्धा प्रयत्न 100% असतील. हो नक्कीच. काय म्हणशील संघाला कसे एफर्ट्स द्यायला पाहिजेत? खरं तर मी म्हणजे माझ्या गोलंदाजावर जास्त विश्वास ठेवून प्रयत्न करू. गोलंदाजी चांगली होणं महत्त्वाची भूमिका आहे. कोणाकडनं जास्त अपेक्षा आहेत? कुठल्या गोलंदाजाची नावं घेशील? सुनील रोशन आणि संतोष परेड. या मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस केलेत? नाही, सेम प्लेइंग इलेव्हन आहे. शुभेच्छा देईन या सामन्याकरिता. हे होते ओमसाई सकवर. टॉस जिंकला असता तर आपण निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण. पहिल्या मॅचमध्ये एक अगदी चमत्कार घडला. या मॅचमध्ये अगदी तसंच होईल असं नाही, म्हणून प्रयत्न चांगले असावे पाहिजेत. काय म्हणशील संघाला? संघाने 100% द्यावे. पण एकदा 100% द्यावे हेच मात्र मत आहे. थँक्यू सो मच या प्रतिक्रिया दिल्याबद्दल. जाऊया आपण थेट मॅचच्या दिशेने, जिथे रनचेसला अगदी सुरुवात होते आणि मायक्रोफोनमध्ये पुन्हा एकदा समालोचन कक्षेमध्ये फेरबदलाव असेल. या आपण शाहिद शेख यांचा गोड आवाज या ऑनगोईंग मॅच करिता ऐकणार आहोत. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू आदेश सर. आई गावदेवी वरठापाडा या संघाने 49 धावांचं हे लक्ष समोर ठेवलं गेले टीम समोर, अर्थात काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा या संघासमोर. पाहूयात कशा प्रकारे सामना चेस होईल की नाही याचं देखील उत्तर आपण पाहणार आहोत. पहिला बॉलवरती आपण जर पाहिला तर कदाचित बॅटची एज घेऊन सरळ आपण जर पाहिला तर चांगल्या पद्धतीचा हा बॉल पाहायला मिळाला. अगदी पहिलाच बॉल ताकदीवरती फेकला गेला ना. खूप चांगल्या पद्धतीची लाईन पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाली. पहिलाच बॉल रुबाबदार पद्धतीने फेकलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज साई जाबर याच्या माध्यमातून पहिलाच बॉल रुबाबदार पद्धतीने फेकलाय. षटकातील पुढील बॉल सर लिव्ह केले, सोडून दिले. माहिती आहे वाईटचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. वाईटचा इशारा आहे. या वाईटच्या इशाराने धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल फलकावरती. ती म्हणजेच 1 या आकड्यावरती. भलं मोठं आव्हान आहे ते. जर तुम्हाला चेस करायचं असेल तर त्यासाठी तुमचे प्रयत्न हवे आहेत. खूप मोठं भलं आव्हान हे या मैदानावरती आपण पाहिले चेस होताना. इथे 49चं लक्ष आहे. काय सामना चेस होईल. सरळ गेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एका हाताने झेल टिपण्याची संधी निर्माण केली गेली होती, परंतु तसं काही होत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्यात 2 फलंदाजाच्या माध्यमातून, अर्थात अक्षय वारणा आणि अक्षय डावरे यांच्या माध्यमातून आपल्याला 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. फलकावरती धावसंख्या टीमची स्कोर कार्ड आपण जर पाहिली तर 3 रन्स ऑन द कार्ड, 3 धावा फलकावरती आहेत. सुंदर असं वातावरण, रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा या वातावरणामध्ये घडत असताना पाहायला मिळते आहेत. चांगला बॉल टाकलाय. थोडंसं पुढे लेनला पाठवलंय आणि अगदी चांगल्या लेनवरती गोलंदाजी करतायत. दोन्ही टीम मजबूत स्थितीमध्ये आहेत. दोन्ही संघ पण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने मागच्या मॅचमध्ये खेळ केला गेला होता. या मॅचमध्ये कोणता संघ कोणावरती हावी ठरेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे. रेडी होत आहे. षटकातील पुढील बॉल ऑन साईडच्या दिशेने सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ठोकलाय सिक्सर. कडक बेधडक सिक्सर. षटकार. मागच्या इनिंगमध्ये आपण एक विचार करायला हवा होता. काय विचार करायला होता? एकच गोष्ट आहे. अगदी काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा संघाकडणारे झालेली चुकी, अर्थात क्षेत्ररक्षकांमध्ये क्षेत्ररक्षक दर्जा उंचावावा लागेल. क्रिकेटच्या माध्यमातून जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना तर क्षेत्ररक्षकाचा दर्जा हा मजबूत असायला हवा. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे कनेक्शन नाही आहे बॅट आणि बॉलमध्ये. त्याचंच प्रत्येक सदर बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. थोडंसं फंबलन देखील झालं होतं विकेट किपरच्या माध्यमातून. तरी देखील धावसंख्या पण जर फलकावरती पाहिली तर 9 रन्स ऑन द कार्ड, 9 धावा फलकावरती आहेत. सन्माननीय स्वप्नीलजी भरव इथे उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत करूयात. आडणे बिनार ग्रामपंचायत सदस्य आहेत
आणि तिथे सध्या उपस्थित झाल्या त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आले. त्यांना विनंती करतोय आपण या आणि मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण मॅचचा आनंद उलटा. काय स्ट्रोक खेळ आहे, अक्षय वारणाच्या बॅटमधनं बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावसंख्या टोटल आपण जर पाहिली टीमची तर आहे ती म्हणजे 15 रन्स आणि 15 धाव्या फलकावरती. थँक्यू. ज्या अनुषंगाने धावांचं टोटल समोर उभं केलं होतं 49 रन्स, ते चेस करण्याच्या मुहामध्ये आहेत. त्या प्रकारची फलंदाजी देखील अक्षय वारणाच्या माध्यमातून होते. आता सध्या समोर कोण आल्यात, एका बाजूने अक्षय डावरे आहे तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज परेश वट आहेत. अगदी काय म्हणायचं झालं तर मागच्या मॅचचे दोन्ही हिरो हे एकमेकांच्या समोर आलेत. अर्थात काय बॅटल चांगलं लढेल यात काही तीळ शंका नाही आहेत. रेडी होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज परेश वटा, समोर आहेत फलंदाज अक्षय डावरे. रेडी होते. पहिला बॉल ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेत बॉल मागे गेला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न चालवला होता इथे फिल्डरच्या माध्यमातून, त्यामध्ये यश मिळालं नाही आहेत. इथे मिळाले सिंगल आणि स्ट्राईक देखील रोटेट होत असताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाले आहेत. सध्या अक्षय डावरे स्ट्रायकिंग एंडला होते, इथं अक्षय वारणा स्ट्रायकिंग एंडला आले आहेत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 रन्स ऑन दी कार्ड, 16 धाव्या फलकावरती आहेत. एक चांगलं योजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहेत. माताने पाडा यांनी घेतलेली ही मेहनत ही खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला शफल होऊन खेळलाय, बॉलला पाठवलाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अक्षय वारणाच्या बॅटमधनं सिक्सर. विजयाकरता लक्षात सुद्धा 10 बॉल बाकी आहेत, गरज आहे 27ची. 10 बॉल 27 हे सामन्याचं समीकरण आहे. बेस्ट बॉलर आपल्याला जे ट्रॉफी पुरस्कृत केली गेले सम्राजी चन्ने यांच्या माध्यमातून हे बेस्ट बॉलरची जी ट्रॉफी आले गेले, त्यांना विनंती करते आपण या आणि व्यासपीठावरती येऊन आपण इथून मॅचचा आनंद लुटा. ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहेत आणि बॉल निघून गेला सरळ फ्लॅट, सिक्सर ठोकलाय अक्षय वारणाच्या बॅटमधनं, चौथा षटकार, 6. थँक्यू. या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलरचं जर ट्रॉफी दिलाय समरस दादा असतील त्यांना विनंती करेन आपण या, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा जिथून आपण मॅचचा आनंद लुटा. इथे विजयासाठी गरज आहे, बॉल बाकी आहेत 9, गरज आहे 21ची. 9 बॉल 21 हे सामन्याचं समीकरण. रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल राईट मोर द विकेटने, ऑन साईडच्या दिशेने चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आला डीपमधनं, जोपर्यंत चेंडूवरती सोबवतील तोपर्यंत एक धाव नक्की कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आहेत. गरज आहे, बॉल 8 आहेत आणि 8 बॉलमध्ये 20ची गरज आहे. 8 बॉल बाकी आहेत, 20ची गरज आहे. हे 2 बॉल आहेत ना, हे 2 बॉल सर्व काही स्पष्ट करणारी आहेत. या 2 बॉलवरती सर्व दारोमदार ही नक्की असणार आहेत काजूपाडा टीमची. रेडी होत आहेत षटकातील पुढील बॉल करण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती परेश वरठा. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. गोलंदाज स्वतः चेंडूवरती झोपावल्यात, अंतिम क्षणी झेल सुटलाय आणि जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. विजयाकरता इथून विचार केला तर बॉल बाकी आहेत 7, गरज आहे 18ची. 7 बॉल 18 हे सामन्याचं समीकरण.
7 बॉल बाकी, 18ची गरज आहे. सामना खूप चांगल्या पद्धतीने लढत असताना पाहायला मिळतोय. ऑन साईडच्या दिशेने बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चालवला होता, इथे मागे पाठवलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याच्या मोहामध्ये आहेत आणि त्याचंच कारण की काय इथे थांबवलंय. शेवटच्या षटकासाठी 6 बॉल बाकी आहेत, गरज आहे 18ची. 6 बॉल 18 हे सामन्याचं समीकरण एक छोटीशी धून आणि लगेच शेवटचं षटक हाताळण्यासाठी जिथे 6 बॉल बाकी आहेत आणि 18ची गरज आहे. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये गरज आहे 18ची. कोणता गोलंदाज समोर येईल, जबाबदारी स्वीकारेल हे देखील आपण पाहतोय. समीर वरठा हा सध्या जबाबदारी घेत असताना पाहायला मिळते, जिथे गरज आहे 6 बॉल 18ची. बॅट एका साईडने तडपली जाते अक्षय वारणे फलंदाजाची, ज्याच्या बॅटमधनं या सामन्यामध्ये विचार केला तर 4 षटकार आल्यात. सर्व दारोमदार काजूपाडा संपूर्ण टीमची या एका खेळाडूवरती आहेत. अगदी अक्षय डावरेला देखील कमी समजून फायदा नाहीये. मागच्या मॅचमध्ये देखील हिरो ठरला गेला होता, तो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक, गरज आहे 18ची. रेडी होत आहेत. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनी. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलाय. अगदी खोलवर टप्प्याची डिलिव्हरी, जो ब्रह्मास्त्र असतो ना गोलंदाजाचा, तोच इथे पहिल्या बॉलवरती दर्शवलाय. खूप चांगल्या पद्धतीने पहिलाच बॉल अगदी भेदत फलंदाजाला निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने. 5 बॉल बाकी आहेत, गरज आहे 18ची. 5 बॉल 18 हे सामन्याचं समीकरण. प्रत्येकी बॉल धडपण, प्रेशर सर्व काही वाढवणारे बॉल आहेत. ऑन साईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न इथे काय घडलाय. चांगला बॉल हाताळून झालाय गोलंदाजीच्या माध्यमातून. लगातारचा हा दुसरा बॉल निर्धावच्या पद्धतीने पाहायला मिळतोय. प्रत्येकी निर्धाव बॉल हा दडपण, प्रेशर सर्व काही वाढवत असताना पाहायला मिळतोय. ही प्रेशर कुकरची शिटी नाही आहे, ही प्रेशर क्रिकेटची शिटी आहे आणि ती सध्या इथं वाजत असताना पाहायला मिळत आहेत. रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल. ऑन साईडला चांगला स्ट्रोक आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावन करता सामना अजूनही संपलेला नाहीये. 3 बॉल बाकी आहेत, गरज आहे 14ची. 3 बॉल 14 हे सामन्याचं समीकरण. आला रे आला चकड्यावाला ना बसून चकड्यामध्ये, दादा बसून चकड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. थँक्यू. एक वेगळ्या पद्धतीने चेंडू हाताळून झाला. अगदी शॉर्ट पिच बॉल आणि त्याला सही दिशा दाखवली. डायरेक्टली बॉलला पाठवलाय फाईन लेगच्या डोक्यावरनं. डीप फाईन लेगला क्लिअर करत 4 धावा मिळाल्यात. गरज आहे 3 बॉल 14ची. 3 बॉल 14 हे सामन्याचं समीकरण. खूपच चांगले मॅच मैदानाच्या आतमध्ये लढत असताना दोन संघाच्या मध्ये आपण पाहतोय. काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा आणि त्यांच्याच विरोधामध्ये आई गावती वरठापाडा ही लढत आपण पाहतोय. काय घडलंय मैदानामध्ये, इथे वाईड हाताळलाय आणि लेग स्टंपच्या खूप बाहेर हाताळलाय आणि दुसरी धावेचा प्लॅन चाललाय इथे. आणि दुसरी धाव घेत असताना परतावं लागेल फलंदाजाला, अक्षय डावरेला परतावं लागेल तंबूच्या असला. वाईट +1. एकंदरीत या 2 धावा गणल्या जातील आणि धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती. ती म्हणजेच 38 धावसंख्या विजयासाठी इथून गरज आहे. ती म्हणजेच 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. 3 बॉल 12. थँक्यू. धावसंख्या फलकावरती आहे. 3 बॉल 12ची गरज आहे. 3 बॉल 12 हे सामन्याचं समीकरण आहेत, लक्षात असू द्यात.
अक्षय वारणा यावरती सर्व काही स्पष्ट करणार हे बॉल आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा पंच वळून दर्शवत आहेत, वाईटचा इशारा करतायत. प्रेशर आहे गोलंदाजावरती, बॅट्समन वरती देखील प्रेशर आहे. परंतु सध्या जर पाहिलं ना गोलंदाजी वेगळ्या पद्धतीने हाताळून झाले आहेत, अगदी प्रेशरमध्ये सापडल्यात आणि त्याचंच कारण की काय इथे वाईट हाताळला आहे. 3 बॉल 11ची गरज आहे. 3 बॉल 11 हे सामन्याचं समीकरण आहे. जसे मॅचेस आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना पाहायला आवडतात ना, तसेच मॅच आजच्या दिवसामध्ये आणि येणाऱ्या काळांमध्ये देखील घडतील, यात काही तीळ शंका नाही आहे. पुढील बॉल ऑन साईडला चांगला स्ट्रोक आहे, खेळाडू आहे, क्षेत्ररक्षण करतोय वन हँडेडली, चेंडूला इथे गॅदर करतोय. दुसरी धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. इथे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि गरज आहे ती म्हणजेच 9ची. 2 बॉल 9 हे सामन्याचं समीकरण. 2 बॉल बाकी आहेत, 9ची गरज आहे. हा चेंडू खूप निर्णायक ठरेल. या सामन्याचं सर्व स्पष्ट करणारा हा निर्धारित बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल 9ची गरज आहे. समोर अक्षय वारणा. हो, यावेळी काय घडलंय, पुन्हा एकदा वाईटचा इशारा आला आहे. प्रेशर प्रेशर प्रेशर, फक्त प्रेशर राहिलंय गोलंदाजावरती आणि त्याचंच कारण इथे अपोजिट टीमला नक्की फायदा होत असताना पाहायला मिळते. चेंडू शिल्लक आहे 2, गरज आहे 8ची. 2 बॉल 8 हे सामन्याचं समीकरण आहे. 6 बॉलमध्ये 18ची गरज होती. तिथे आपण जर पाहिलं तर अवंतरित्या खूप साऱ्या धावा दिल्यात गोलंदाजी करणाऱ्या टीमने, अर्थात गोलंदाजाने, आणि त्याचंच कारण इथे सध्या अपोजिट टीमला फायदा झाला आहे. चेंडू शिल्लक आहे 2, गरज आहे 8ची. रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगल्या पद्धतीने LBWची मागणी केली होती. पंच दर्शवत आहेत ऑफ स्टंप मिस करेल आणि दुसरी धावेचा कॉल दिलाय. काय घडलंय, रनआउट झालाय. विकेट होईल पतंग. खेळाडू तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळेल मिस्टर अक्षय वारणा. बॅक टू दी पवेलियन, गॉन. विजयाकरता 1 बॉल बाकी आहे, गरज आहे 7 धावेंची. 1 बॉल 7 कंपल्सरी चेसिंग. त्याच कारणाने आपण जर पाहिलं तर 1 बॉलमध्ये 7 धावसंख्या चेस करावी लागेल. 1 बॉलमध्ये 7 तर पॉसिबल नाही आहेत, परंतु जर वाईड आला, नो बॉल आला तर काहीतरी वेगळं चित्र आपल्याला नक्की पाहायला मिळेल. जेव्हा सामना एक झाला होता 2 संघांमध्ये, जिथे संघर्ष स्पोर्ट्स बिनार आणि आई कल्पादेवी दुधडेपाडा, त्यामध्ये 1 बॉलमध्ये 8 झाल्या होत्या. यावेळी गरज आहे 1 बॉल 7ची. रेडी होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. हो, ऑन साईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न आणि विजयाचा शिक्का मोर्तब करत असताना संघ पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स आई गावती वरठापाडा, आणि त्याचबरोबर कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा आपलं देखील कौतुक.